नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग मध्ये. आता हे पा, थंडीच्या दिवसांमध्ये ना सकाळ सकाळी उठून कॉलेजला जाणं म्हणजे ना सुखातले जीव दुखात घालणे भाई. एकतर आम्हाला कॉलेज राहते 7:30 वाजता, त्याच्यासाठी निदान 6 वाजता तरी उठावं लागतं. तिथून पुढे उठायचं, त्यात थंडीमध्ये एवढे आंघोळ करायची, आवरून कॉलेजला जायचं ना. सकाळ सकाळीच आज माझ्याकडून एवढा मोठा कुटाणा झाला होता ना, आरसाच फुटला होता माझ्याकडून. त्याच्यामुळे मला मोबाईल मध्ये पाहून पाहून आवरावं लागले सकाळ सकाळ. त्यात थंडी तर इतकी भयंकर होती ना, पण हातपाय असे गोठून गेले होते डायरेक्ट. अरे हे बघा, बीबेडगिरी करून काही फायदा हो वगैरे नाही हो. एवढा तर फायदा झाला का युनिफॉर्मला क्लास भेटलाय, त्याच्यामुळे थंडी तरी नाही वाजत, बाकी काही नाही. की आम्हाला युनिफॉर्मच भेटला SY ला, आणि त्यातल्या त्यात SY मध्ये पण मला सगळ्यात शेवटी भेटल्या, म्हणजे निम्म SY संपल्यानंतरच भेटलाय. आता चालू आहे TYचे शेवटचं सेमिस्टर राहिले, त्याच्यात पण निम्मे 3 महिने तर असंच सिलेबस संपला, पेपरच्या सुट्ट्या होत्या. युनिफॉर्मचा वापरच झाला नाही आमच्या, तर थंडीमध्ये प्रोटेक्शन भेटलं युनिफॉर्म, एवढं झालंय फक्त. जर्किंगचा खर्च कमी झालाय. एक तर रूमच्या बाहेर पाय ठेवायलाच मला 10-15 मिनिटं निघून जातात. थंडी एवढी असते ना, असं वाटतं रूमच्या बाहेर पायच ठेवू नये, पण कॉलेजला तर जायचं असतं म्हणून यावंच लागत. आणि कॉलेजमध्ये आले होती, अख्खा क्लास रिकामा पाहिला ना, असं वाटतं भाई आपणच पागल आहे, आपण कशाला सकाळ सकाळी उठून आलोय. लिटरली अख्ख्या मार्केटिंगच्या क्लासमध्ये मी एकटी मुलगी आणि तेवढा मुलगा, आम्ही दोघंच प्रेझेंट होतो. सरांना पण प्रश्न पडला होता आम्हाला काय शिकवा म्हणून. सगळ्याचे सगळे लेक्चर पण आमचे ऑफच गेले. त्याच्यानंतर म्हणलं आता कापड बाजारात जाऊ, आल्यासारखी काहीतरी इथं काम करून गेलंच पाहिजे. इतक्या लवकर आलतो का तो कापड बाजार सुद्धा बंदच होतं. पण त्यानंतर आम्हाला काही एकाच दुकानात काम होतं, तिथून आम्हाला हे आर्टिफिशियल प्लांट घ्यायचे होते, सो ते घेतले. इथं मला ना लिपन आर्टसाठी ना मिरर घ्यायचे होते, कारण की माझ्याकडे जास्त शेपचे मिरर काही नव्हते. म्हणले आता आलोय तर ते घेऊन पण जाऊ. आता हे पा, थंडीने इथं पा जीव चाललाय, आणि आमच्या फिंद्राला तरी सुद्धा लस्सी प्यायचीच होती. सो लस्सी पेलो. तर ह्या दोघी जणी ना बाईक वरती येतात आणि यांच्या हाताने लई थंडी वाजते सकाळ सकाळी, म्हणून याला ना हँड ग्लोव्स घ्यायचे होते. आता हे पा, गुलाबी थंडी नावाचा प्रकार तर आम्ही आमच्या जिंदगीत कधी पाहिला नाही, पण म्हणलं निदान गुलाबी हँड ग्लोव्स तरी घेऊन, तर ही थंडी ना आमच्या हातापायचा डायरेक्ट बर्फच बनवून टाकणार आहे.